नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। तर आपण आज बघणार आहोत मोटोरोला G34 या मोबाईलचा रिव्ह्यू आणि हा कसा आहे, तुम्हाला मोबाईल कोणता घ्यावा लागणार आणि कशा प्रकारे याच्यात फीचर्स आहेत ते सगळं सांगून देतो तुम्हाला। आणि या मोबाईलचे स्पेसिफिकेशन म्हणजे की जे याच्यात फीचर्स आहेत ते कोणते आहेत आणि कसे आहेत, सर्व गोष्टी तुम्हाला आज जाणून घेतल्या जातील आपल्या व्हिडिओतून। तर आपल्या व्हिडिओ लवकर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, याची जी आपण पाहणार आहे सगळ्यात पहिली याचा प्रोसिजर कोणता आहे। याचा प्रोसिजर आहे मित्रांनो क्वालकॉम स्नॅपड्रॅगनचं 695चं प्रोसिजर आहे, जे की चांगलं गेमिंग प्रोसिजर आहे। तुम्ही याच्यात स्टेबल आहे प्रोसिजर आणि एक नंबर नो हिट असा तो प्रोसिजर आहे। आणि इथं तुम्हाला दाखवू शकता आपली स्क्रीन आहे। तर एक ऑक्टा कोर 2.2 GHz ड्युअल कोरचं प्रोसिजर आहे। 1.8 GHz एक्सा कोरचं आहे। इथं दाखवू शकतो तुम्हाला 4GB रॅम आहे। त्याच्यासोबत तुम्हाला आता आपण कॅमेराचं बोलणार आहे, ड्युअल कॅमेरा सेटअप आहे या मोबाईलमध्ये। 50 मेगापिक्सलचं 8x झूमिंग आहे, तुम्हाला 8x पर्यंत तुम्ही झूम करू शकता या मोबाईलवर। वाईट अँगल प्रीमियर कॅमेरा आहे या मोबाईलमध्ये। 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आहे, जो की तुम्ही बारीक बारीक गोष्ट पण पाहू शकता या मोबाईलमध्ये। आणि याच्यात LED लाईटसुद्धा आहे, तुम्हाला बॅकला LED लाईटसुद्धा भेटते। आणि फुल HDचा तुम्हाला कॅमेरा भेटणार आहे, जो की 50 मेगापिक्सलचा आहे। 30 FPS रेकॉर्डिंग करू शकतो व्हिडिओ आणि एकदम जबरदस्त तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ शूट करू शकता व कुठे अदर ठिकाणी गेले तर व्हिडिओ शूट करू शकता। आणि फ्रंटचा कॅमेरा जो आहे तो पण चांगला आहे, त्याच्यामध्ये 16 मेगापिक्सलचा तुम्ही सेल्फी काढू शकता। एक नंबरची सेल्फी निघते त्याच्यात 16 मेगापिक्सलमध्ये। आणि फुल HD आहे, तो पण 30 FPS रेकॉर्डिंग करते, जो की एक नंबर मोबाईल झाला आहे तुमच्यासाठी। आणि जर बॅटरी बॅकअपची जर गोष्ट करू शकता तर बॅटरी बॅकअप यायला आहे 5000 mAh। 5000च्या बॅटरीसोबत तुम्हाला जे चार्जर देण्यात येत आहे ते 20 वॅटचं आहे। टर्बो चार्जिंग आहे याची आणि हे टाईप सी आहे, जे की एक नंबर चार्जिंग करून देणार आहे कमीत कमी टायमामध्ये। आणि टर्बो चार्जिंग असल्यामुळे तर काही वादच नाही या चार्जरचा, आणि टाईप सी आहे। आणि आपण गोष्ट करणार आहोत की याच्यामध्ये 2 सिम बसतात। 2 सिम म्हणजे दोन्ही 4G बसू शकतात आणि 5G बसू शकतात। अनलिमिटेड तुम्ही 5G चालू शकता आणि 5G इंडिया सपोर्टेड आहे। आणि तुम्ही इथे पाहू शकता याची इंटरनल जे स्टोरेज आहे, इंटरनल स्टोरेजची 120 GB आहे, जे की तुम्ही 1 TBचं एक्सपांडेबल पण आहे याच्यामध्ये। जे की हा मोबाईल एक नंबर राहणार आहे 5Gसाठी। आणि याच्यात स्टोरेज तुम्ही किती पिक्चर भरा काही भरा ते काहीच वांधा नाही। आणि याच्यात हा डस्ट रेजिस्टन्स आहे आणि वॉटर रेजिस्टन्स आहे, जो की 10,500 तुम्हाला एक नंबर आहे ऑफरमध्ये। किंवा हा 11-12 हजारापर्यंत मोबाईल राहू शकतो। 12,000ची रिजनेबल प्राईस आहेच कुठं पण। आणि तुम्ही जर हा मोबाईल घ्यायला गेले तर हा तुम्हाला बाजारात ऑफरमध्ये 10,500 सुद्धा भेटू शकतो। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब